आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या आवारात पार्किंगवरून सुरक्षा रक्षकासोबत मारहाणीची एक गंभीर घटना घडली आहे। रुग्णालयाच्या गेटवर गाडी पार्क करण्याची परवानगी नाकारल्याने एका संतप्त चालकाने सुरक्षा रक्षक किशोर लोटे यांच्यावर लोखंडी सळीने हल्ला केला। या घटनेमुळे रुग्णालयाच्या आवारात गोंधळ उडाला। मिळालेल्या माहितीनुसार एका रुग्णाच्या कुटुंबियांनी त्यांची 4 चाकी गाडी रुग्णालयाच्या मुख्य गेटजवळ उभी केली होती, ज्यामुळे येण्या जाण्याचा मार्ग अडला होता। कर्तव्यावर असलेले MSFचे सुरक्षा रक्षक किशोर लोटे यांनी चालकाला गाडी दुसरीकडे पार्क करण्याची विनंती केली। चालक संतापला आणि त्याने सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। या वादाचे रूपांतर लवकरच हिंसक हाणामारीत झाले। आरोपीने किशोर लोटे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली आणि नंतर लोखंडी सळीने त्यांच्यावर हल्ला केला। सुरक्षा रक्षकाचा गणवेश फाटला आणि त्यांच्या चेहऱ्यासह शरीराच्या अनेक भागांना गंभीर दुखापत झाली। या घटनेनंतर रुग्णालयाच्या आवारात उपस्थित असलेल्यांमध्ये घबराट पसरली। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला। पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे। पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आरोपीला लवकरच अटक करण्यासाठी तपास सुरू आहे। दरम्यान रुग्णालयाच्या आवारात सुरक्षा कर्मचाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मी सुरक्षा रक्षक किशोर लोटे रुक्मिणीबाई हॉस्पिटल येथे प्रथम सत्रामध्ये कर्तव्यावरती असताना पार्किंग मध्ये कर्तव्यासाठी असताना एक व्यक्ती त्याची 4 व्हीलर घेऊन पार्किंगच्या आतमध्ये येऊन पार्क केली आणि मी त्याला सांगितलं की गाडी आपल्या ॲम्ब्युलन्स जाण्या येण्यासाठी जागा नसते, त्याच्यामुळे पार्किंग लॉट मधून बाहेर काढून गाडी पार्क करतो। तो मला म्हटला की तुम्ही पार्क करा। त्याच्यावरून तो माझ्याशी उलटसुलट बोलून शिवीगाळी देऊ लागला आणि मला मारहाण केली। मारहाणीमध्ये त्याने गाडीमधून एक रॉड काढून हातावर, पाठीत आणि बुक्क्याने तोंडावर आणि छातीत मारलं। प्रकरणी काही तक्रार वगैरे केली आहे का कुठे अधिकाऱ्यांकडे आणि पोलिसात? तशी मी माझ्या अधिकाऱ्यांकडे आणि पोलीस महात्मा गांधी पोलीस चौकीमध्ये तक्रार दिली आहे।